नमस्कार. वृंदावनी फॅशन कटाई या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण ट्रान्सपरंट गळ्याची जी डिझाईन असते ती मी तुम्हाला शिकवणार आहे. एकदम सोप्या पद्धतीने. जरी तुम्ही नवीन असाल तरी छान अशी तुम्हाला जमणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथे पहा, उंची जी आहे ब्लाउजची त्यामध्ये 1 इंच प्लस करून आपण घेतलेला आहे. शोल्डर 5.5 इंच घेतले आणि आर्महोल जो आहे तो 6 इंचचा घेतलेला आहे. आता आपल्याला फक्त जसं आहे मार्किंग केलंय तसं ड्रॉ करून घ्यायचं आहे. अस्तर हे आपण डबल घेतलेलं आहे. या गळ्यासाठी आपल्याला डबल अस्तर वापरून जर आपण हा गळा शिवला तर सोपा जातो. आता यामध्ये बघा 36 इंच साईज असल्यामुळे 36चा चौथा आणि प्लस 1.5 इंचचं मार्जिन ठेवलंय. आता कमर इथं 32 आहे तर 32चा चौथा 8 इंच, 1 इंच टक्स आणि 1.5 इंचचं मार्जिन अशा पद्धतीने आपण इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. जसं नेहमीच्या ब्लाउजला करतो त्याच पद्धतीने अगदी अस्तरवरती मार्किंग करायचे, काहीही वेगळं नाही. परंतु पुढे फक्त थोडंसं आपल्याला वेगळं शिकायचं म्हणजे जेणेकरून आपण छान असं ते जमणार आहे आपल्याला शिवण्यासाठी. ठीक आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. इथे आपण मागचा जो गळा आहे तो 10 इंचचा घेतलेला आहे आणि त्यानंतर वरती त्यावरून 3 इंचावरती म्हणजेच 7 इंचावरती एक मी मार्किंग करून घेतलंय. 2.5 इंच गळा रुंदी ठेवली. आता फक्त इथे बॉक्स बनवून घ्यायचा. पुढे आपल्याला काय करायचं, जो गळा आहे ट्रान्सपरंट गळा, अस्तरवरचा जो गळा आहे तो मोठा असणार आहे. त्यासाठी मी जो गळा आपला कसा तयार होणार आहे ते तुम्हाला दाखवते. जो वरचा गळा आहे तो आपण पान घेतलेला आहे म्हणजेच हा, पण आपल्याला हा अजिबात इथे कट वगैरे करायचा नाही. आता पुढे आपला जो मेन अस्तरवरचा गळा असणार आहे त्यासाठी बघा इथे 4.5 इंचावरती आपण मार्किंग करायचे. 4 किंवा 4.5 तुम्ही करू शकता. किती आपल्याला दोन्ही गळ्यांच्या मध्ये गॅप हवा आहे त्या पद्धतीने. इथे पहा अशा पद्धतीने मी आता हे 4 इंचावरती बॉक्स बनवून घेतलेला आहे. आता गळ्याला जसा हवा तसा आकार द्यायचा. शक्यतो आपण इथे बघा अर्क गळा जो असतो आपला तो छान वाटतो ट्रान्सपरंट गळ्यामध्ये. तर वरचा जो अर्क आहे तो थोडासा मोठा घेतलाय मी आणि त्यानंतर खाली असे 2 छोटे. आता कस्टमरने मला असा गळा दाखवला होता, त्यांना असाच शिवून पाहिजे होता, त्यासाठी मी हीच डिझाईन चॉईस केलेली आहे आणि खूप छान होते ही सुद्धा डिझाईन. खूप छान आपलं ब्लाऊज तयार झालेला आहे आणि कस्टमरला सुद्धा खूप छान आवडलेला आहे. फिटिंग वगैरे एकदम परफेक्ट बसलेली आहे. ठीक आहे. आता हे अशा पद्धतीने जे मार्किंग करून घेतलं आपण त्याच्यात आपण कटिंग करून घेऊया. इथे पहा अस्तर हे डबल घेतले मी. आता इथे डबल जर अस्तर तुम्हाला नको असेल, वापरायचं नसेल तर काय करायचं हे मी तुम्हाला सांगते. आतल्या बाजूने आपल्याला कॅनव्हास पेपरला एक अस्तरची वेगळी पट्टी लागणार आहे. आपल्याला असं ही अस्तरची वेगळी पट्टी गळा कट करण्यासाठी खूप कपडा लागतो, तर त्यापेक्षा आपण डबलच अस्तर घेतलं तर पाठीमागचा पूर्ण भागच आपला व्यवस्थित फिनिशिंग सहित तयार होतो. शक्यतो डबल अस्तर घेऊन करायला सोपं सुद्धा जातं. ठीक आहे. तर मी तर याच पद्धतीने असे गळे जे असतात ट्रान्सपरंट ते स्टिच करते. इथे ऑर्गॅन्झाचा ब्लाउज आहे. इथे पाहू शकता पूर्ण ट्रान्सपरंट ब्लाउज लागतो यासाठी, तर तसंच आपल्याकडे आहे. आता डबल करून घेतलाय कपडा आणि त्यावरती सुद्धा आपल्याला फक्त अस्तर जसं आहे तसंच ठेवून थोडंसं एक्स्ट्रा मी कट करून घेतलंय इथे आणि आहे तशीच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे. इथे पाहू शकता. तर काय आपण जो गळ्याच्या 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतली होती तीच मार्किंग आपल्याला इथे सुद्धा करून घ्यायची आहे. या मार्किंग आता या कपड्यावरती एवढी व्यवस्थित दिसत नाही, परंतु थोडंसं आपल्याला ऍडजस्ट करावं लागणार आहे, कारण नेट किंवा ऑर्गेन्झा त्यावरती व्यवस्थित दिसत नाही. तर पानाचा जो आकार आहे तो फक्त मी ते काढून घेतला आणि वरचा गळा आपण 2.5 इंचावरती बरोबर कट करून घेतला. 7.5 इंचावरती आपण हा गळा कट केल्यानंतर छान असं आपल्या ब्लाउजला फिटिंग येते. म्हणजेच खालचा गळा 10 इंचाचा आणि वरचा 7.5 म्हणजे ते एकदम बरोबर होतं. आता आतला गळा जो आहे अस्तरवरती तो सुद्धा मी इथे कट करून घेते. हा आतला अस्तरवरचा गळा कट केल्यानंतर आपल्याला दोन्ही भागातला पण कट करून घेतला हे आपण लक्षात ठेवायचं आहे.
जसं नेहमीच्या ब्लाऊजला कटिंग करतो त्याच पद्धतीने करायचं, फक्त इथे डबल अस्तर आपण घेतलेला आहे. आता कॅनव्हास पेपर आपल्याला लागणार आहे या ब्लाऊजसाठी. कॅनव्हास पेपर असेल तर खूप छान आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग येते. नसेल तर विदाउट कॅनव्हासचं सुद्धा तुम्ही इथे बनवू शकता, फक्त पलटी मारायचा आहे अस्तरला. तसंही नसेलच तुमच्याकडे तर बनवू शकता. ठीक आहे. आता इथे आपण कॅनव्हास पेपर वापरणार आहोत. जसा आतला कट होता त्याच पद्धतीने आकार देऊन घेतला आणि बाहेरच्या साईडने मी फक्त आता इथे गोलाकार फक्त सिंपल देऊन घेतलेला आहे. अस्तरचा कपडा पसरवून घ्यायचा. एक कपडा घेतला आपण, तो पसरवून घ्यायचा आणि त्यावरती कॅनव्हास पेपर हा पूर्ण चिपकवून घ्यायचा. इस्त्रीने चिपकवलं तर खूप काम आपलं जे शिलाई आहे ते खूप वाचते, खूप वेळ कमी लागतो. तर त्यासाठी आपण डायरेक्ट इस्त्रीने चिटकवून घ्यायचं आणि त्यानंतर त्यावरती बघा आपल्याला अजून एक दुसरा जो आपला अस्तर होतो ना ते त्यावरती ठेवून घ्यायचं. ते पहा अशा पद्धतीने आपलं ते अस्तर ठेवलंय आणि त्यावरती दुसरं अस्तर ठेवायचं आणि साईडने आपल्याला अगदी पाव इंचाचं अंतर ठेवून गळ्यावरती टिप देऊन घ्यायचे. इथे पाहू शकता एकदम ॲक्युरेट ठेवून घ्यायचं. इथे पिना वगैरे लावून घ्यायच्या. आपल्याला सुरुवातीला जमत नसतं तर तेव्हा आपण पिना वगैरे लावून घ्यायच्या आणि पाव इंचाचं मार्जिन आपल्याला टिप देऊन घ्यायची. इथे पहा आता आपण यावरती सांगितल्याप्रमाणे टिप देऊन घ्यायची आहे. एकदम पाव इंचाचं अंतर ठेवून जसं आपल्या गळ्याचा आकार आहे त्याच पद्धतीने आपल्याला फक्त शिलाई देऊन घ्यायची आणि गळा हा आपला तयार करून घ्यायचा आहे. पूर्ण गळ्यावरती अशाच पद्धतीने द्यायचं. एकदम सोपी पद्धत आहे या गळा शिवण्याची. नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर काही समजलं नसेल तर कमेंट करून विचारा. इथे पहा जे कॉर्नर आहे तिथे आपले कट देऊन घ्यायचे आहेत पूर्ण गळ्यावरती, जेणेकरून आपला गळा हा व्यवस्थित उकलला जाईल किंवा त्याचा आकार जो आहे तो जसाचा तसा राहिला पाहिजे आपल्याला. त्यासाठी बघा अशा पद्धतीने आपला जो गळा आहे तो ओपन करून घ्यायचा. आतल्या बाजूने आपल्या इथे कॅनव्हास पेपर जो आहे तो जाणार आहे आणि अशा पद्धतीने आपला अतिशय सुंदर असा गळा आपल्या इथे तयार झालेला आहे. आता याला सुद्धा आपल्याला एक दाबटीप देऊन घेतली तर चालणार आहे किंवा तुम्ही यावरती प्रेस करून घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. आता इथे पहा मी दाबटीप ही देऊन घेतलेली आहे आणि त्यानंतर आपला मेन जो ब्लाऊजचा कपडा आहे आता नेटचा, तर तो ठेवून घ्यायचा आपल्याला सेंटरला. सेंटर त्याचं एकदम ॲक्युरेट असं चेक करायचं. शोल्डरला शोल्डर सुद्धा व्यवस्थित असं लावून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला इथे पूर्ण पिनअप करून घ्यायचा आहे. पूर्ण पिन लावल्यानंतर आपला गळा हा अजिबात सरकणार नाही आणि व्यवस्थित असा त्याचा आकार सुद्धा एकसारखा राहील. तर पूर्ण तिन्ही साईडला मी पिना लावून घेते आणि त्यानंतर आपल्याला वरून टीप देऊन घ्यायची आहे. जसा आपला गळा आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे टीप देऊन घ्यायची, म्हणजे आतलं जो अस्तर आहे ते सरकणार नाही. जरी आपला ब्लाऊज रेडी झाल्यानंतर आपण असं सुद्धा ठेवू शकतो, परंतु आतला जो ब्लाऊज आहे तो ओपन झाला की मग तो व्यवस्थित राहत नाही जेव्हा आपण ब्लाऊज घालतो तेव्हा. तर त्यासाठी हे पहा इथे मी टीप देऊन घेतलेले आहे. जसं आपलं गळ्याचा अस्तर आहे त्यावरूनच फक्त आपल्याला टीप देऊन घ्यायची. आता पुढे आपण अस्तर आणि ब्लाऊज हे एकमेकांना जॉईंट करून घ्यायचं. एक थोडंसं आपण कपडा एक्स्ट्राच कट केला होता त्यामुळे ते आपल्याला अवघड जाणार नाही. आता एक्स्ट्राचा कपडा सुद्धा इथे कट करून घेतला. आता आपल्याला पुढे याला टक्स देऊन घ्यायचे आहेत. पाठीचे जे टक्स असतात ते सुद्धा द्यायचे आणि त्याचबरोबर आपला वरचा गळा आहे तो सुद्धा आपल्याला इथे तयार करून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला कमरेची पट्टी सुद्धा लावावी लागणार आहे. पानगळा होता तो थोडासा मला वरती वाटतंय, अजून थोडासा अर्धा इंच खाली घेतला तरी चालणार आहे, कारण आपल्याला इथे तयार झाल्यानंतर समजते की गळ्याचा गॅप किती आहे. तो डिझाईन जी आहे ती आपली इथे पाहू शकता. थोडासा अर्धा इंच गळा मी खाली घेतलेला आहे. तिरक्या पट्ट्या घेतलेल्या आहेत आपल्या ज्या आपण गळ्याला वापरतो त्या तशा तिरक्या पट्ट्या घ्यायच्या आपल्याला कपड्याच्या. इथे नेटच्याच कपड्याच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि आता गळा हा जॉईंट करून घ्यायचा.
आपण जशा पद्धतीने साध्या गळ्याला पाइपिंग करतो त्याच पद्धतीने पट्टी इथे आपल्याला तयार करून घ्यायची आहे। जी आपली क्रॉस पट्टी आपण गोल गळ्याला पाइपिंग साठी काढतो त्याच पद्धतीच्या इथे आपण काढून घेतल्या आणि इथे पहा जी पाइपिंग आहे किंवा जी आतली पट्टी फोल्ड करायची ती एकदम सोपी पद्धत आहे। सिंगलच पट्टी आपण जॉईन करून घेतली। आता 1.25 इंचाची पट्टी मी इथे घेतली होती। तर आपला हा कपडा जो आहे तो नेटचा किंवा ऑर्गॅन्झाचा असेल तर आतून जास्त ब्रॉड पट्टी जर असेल तर ते अजिबात चांगलं वाटत नाही। एकदम फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला छोटीशीच पट्टी ठेवावी लागणार आहे। तर त्यासाठी बघा मी अशा पद्धतीने टिप देऊन एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला। मी रेग्युलर ब्लाउज साठी पाइपिंग सुद्धा याच पद्धतीने करते, त्यामुळे आतल्या बाजूने ब्लाउज सुद्धा फिनिशिंग छान येते। आता आतल्या बाजूने फक्त फोल्ड करायचं। जर आपल्याला याचीच पाइपिंग करायची असेल तर सुद्धा करता येईल। दोन्ही ऑप्शन आपण इथे करू शकतो, कोणतं तुम्हाला आवडेल तो। तर इथे पाइपिंग चांगली वाटणार नाही तर त्यासाठी मी फक्त आतल्या बाजूने फोल्ड करून टिप देणार आहे। पूर्ण गळ्यावरती आपण टिप देऊन घेतली। त्यानंतर पाठीला टक्स द्यायचे, मग कमरेची पट्टी जोडून घ्यायची। जे आपले नेहमीचे आपण प्रोसेस करतो ब्लाउजला तीच आपल्याला इथे आता पुढे कमरेच्या पट्ट्या जोडल्यानंतर करायची। त्यानंतर आपल्याला बो बनवायचा आहे खाली, तर त्यासाठी आपण 3 इंचच रुंदी असणारा आणि लांबीला तुम्ही तुमच्या चॉईस नुसार घेऊ शकता। इथे मी 7 इंचची लांबी घेतलेली आहे। 5 इंच 7 इंच जे काय आहे तुम्हाला जसं जेवढा लांब जो खालचा नॉट आहे तर त्या पद्धतीने तुम्ही इथे घेऊ शकता। आता इथे तिरक्यामध्ये अशा दाखवल्याप्रमाणे पूर्ण घ्यायचं आणि एखादी टोकदार वस्तूने हे ओपन करून घ्यायचं आहे। दोन्ही बो आपल्या बो साठी जे नॉट आहेत ते एकसारखे बनवून घ्यायचे। इथे नॉट आपले तयार झालेले आहेत। आता आपल्याला बो बनवायचा आहे। बो साठी आपण कपडा घेतलेला आहे ब्लाउज मधला, तर त्यामध्ये आपण 10 इंच रुंदी आणि लांबी जी आहे ती 10 इंचाची आणि रुंदी 7 इंच किंवा 6 इंच सुद्धा घेऊ शकता। जेवढा बो तुम्हाला मोठा हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवायचा आहे। इथे आतल्या बाजूने दोन्ही बाजूने एकसारखं फोल्ड करून घ्यायचं आणि फक्त साइडने टिप देऊन घ्यायचं। एकदम सोपी पद्धत आहे बो बनवण्याची। कोणत्याही ब्लाउज साठी वी-नेक असू द्या किंवा तुम्हाला कोणताही डिझाईन बनवायची तर त्या बनवल्यानंतर त्यावरती अशा पद्धतीचा एक छोटासा बो जर तुम्ही लावला तर खूप छान येतो ब्लाउज साठी। अशा पद्धतीने नक्कीच बो बनवून तुम्ही सुद्धा पहा। एकदम सोपी पद्धत आहे, किचकट अजिबात नाही। आता यासाठी आपण नॉट जसं बनवतो आपल्या सलवारला वगैरे त्या पद्धतीचं एक छोटासा नॉट बनवून घ्यायचा आणि त्यानंतर बोला हे लावल्यानंतर या नॉट जो आहे तो लावून घ्यायचा आणि मागच्या बाजूने त्याला एक शिलाई देऊन घ्यायची। ही शिलाई दिल्यामुळे आणि असा नॉट जर आपण बनवून लावला तर ब्लाउजला खूप छान लुक येतो। त्या बोला एकदम असा रेडीमेड असा लुक येतो, खूप सुंदर असा। इथे पहा आता यावरतीच आपल्याला नॉट जे आपण बनवलेले आहेत ते बोचे ते लावून घ्यायचे आणि सुई दोऱ्याच्या मदतीने जिथे आपल्याला हवा आहे तिथे हा नॉट बनवून घ्यायचा। अशा पद्धतीने आपला जो गळा आहे तो तयार झालाय। कसा वाटलं कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा। धन्यवाद।